इन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि ऑडिओव्हिज्युअल एड्स वापराच्या जगात आपले स्वागत आहे, जिथे शिक्षण पाठ्यपुस्तके आणि वर्गखोल्याच्या पलीकडे आहे. या विषयातील शिक्षण सुलभ करण्यासाठी इन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि ऑडिओव्हिज्युअल सहाय्याची उद्दिष्टे समाविष्ट आहेत. प्रक्षेपित सहाय्य, ऑडिओ उपकरणे जसे की रेडिओ, शैक्षणिक रेकॉर्डिंग, टॅप रेकॉर्डिंग, साउंड फिल्म, प्रोजेक्टेड एड्स. एक फिल्म स्ट्रिप प्रोजेक्टर. प्रोजेक्टर हलका, पोर्टेबल, वापरण्यास सोपा आणि दुरुस्त करण्यास सोपा आहे. ते थोड्या वेळात सेट केले जाऊ शकते. फिल्म स्ट्रिप फ्रेम चर्चेसाठी कोणत्याही टप्प्यावर थांबविली जाऊ शकते. ते स्वहस्ते चालवल्यामुळे ते पुढे किंवा मागे हलवले जाऊ शकते. शिक्षक वर्ग चालवत असल्याने विद्यार्थ्यांना ते चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. 2 ओव्हरहेड प्रोजेक्टर. पारदर्शकता प्रक्षेपित करण्यासाठी ही एक प्रक्षेपण पद्धत आहे. ओव्हरहेड प्रोजेक्टर हे वर्गातील अध्यापनात व्हिज्युअल सहाय्यासाठी सर्वात पुढे आहेत. उत्पादन डिझाईनमध्ये अतिशय सोपे आणि ऑपरेट करणे सोपे आहे. ओव्हरहेड प्रोजेक्टरचा अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे मोठी चमकदार प्रकाशित चित्र इमेज. हे एकाग्रतेसाठी एक केंद्रबिंदू प्रदान करते जे शिकणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. ओपेक्यू प्रोजेक्टर. ओपेक्यू प्रोजेक्टर मौल्यवान आहे कारण त्याच्याकडे भरपूर सामग्री उपलब्ध आहे. मॅगझिन किंवा पुस्तकातील चित्रे, स्नॅपशॉट्स किंवा वृत्तपत्रांची क्लिपिंग ओपेक्यू प्रोजेक्टरद्वारे दर्शविली जाऊ शकते. त्याच्या कार्यक्षम ऑपरेशनसाठी पूर्णपणे अंधारलेली खोली आवश्यक आहे. एलसीडी प्रोजेक्टर. व्हिडिओ प्रोजेक्टरचा एक प्रकार आहे जो स्क्रीन किंवा इतर सपाट पृष्ठभागावर इमेज प्रक्षेपित करण्यासाठी लिक्विड क्रिस्टल पॅनल वापरतो. प्रोजेक्टरमध्ये प्रकाश स्रोत असतो, विशेषतः उच्च तीव्रतेचा दिवा जो प्रकाश उत्सर्जित करतो. प्रकाश 3 स्वतंत्र एलसीडी पॅनेलमधून जातो, प्रत्येक एक प्राथमिक रंग दर्शवितो: लाल, हिरवा आणि निळा. या पॅनल्समध्ये हजारो किंवा लाखो लिक्विड क्रिस्टल पिक्सेल असतात. मल्टीमीडिया प्रोजेक्टर. एलसीडी प्रोजेक्टर. मल्टीमीडिया प्रोजेक्टरला व्हिडिओ प्रोजेक्टर असेही म्हणतात. हा उच्च रिझोल्यूशनसह पूर्ण प्रोजेक्टर आहे. मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ, ऑडिओ सामग्री प्रक्षेपित करण्यास सक्षम. सीडी, डीव्हीडी प्लेयर, व्हीसीआर वरून सिग्नल स्वीकारण्यासाठी प्रोजेक्टरमध्ये इनपुट तरतूद आहे. डिजिटल कॅमेरा आणि फ्लॅश मेमरी स्टोरेज डिव्हाइसेसवरून. मल्टीमीडिया प्रोजेक्टर वर्गखोल्यांमध्ये शिकवण्यासाठी आणि प्रशिक्षणाच्या उद्देशाने सर्वोत्तम आहेत. हे पोर्टेबल आहे. ते टेबल टॉपवर किंवा प्रोजेक्शनसाठी सीलिंग माउंट केलेली व्यवस्था म्हणून ऑपरेट केले जाऊ शकते. हे रिमोट कंट्रोल वापरून चालवले जाते. ऑडिओ एड्स. सीडी, डीव्हीडी, यूएसबी प्लेयर ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपकरणे आहेत जी ऑडिओ माहिती प्ले करण्यासाठी तसेच व्हिडिओ सामग्री शिकवण्यासाठी वापरली जातात. रेडिओ. रेडिओ आणि रेकॉर्डिंग त्याच्या सर्व भिन्नतेमध्ये ध्वनीची संपूर्ण श्रेणी आणण्यास सक्षम करते. माध्यमांसह त्याचा योग्य वापर प्रभावी आणि वास्तववादी असू शकतो. रेडिओचा वापर. ऐकण्याचे कौशल्य विकसित करा. नवीन ज्ञानाचे स्वारस्य आणि विविध स्रोत प्रदान करण्यासाठी. कोणत्याही माहितीबद्दल लोकांना माहिती देण्यास मदत करते. सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी. टीकात्मक विचार विकसित करते. रेडिओच्या प्रभावी वापरासाठी तत्त्वे आणि प्रक्रिया. प्रशिक्षकाची तयारी. विद्यार्थ्यांची तयारी विकसित करा. कार्यक्रम ऐकणे. चर्चा आणि उपयोग. पाठपुरावा करा. लिमिटेशन्स. एकाग्र लक्ष नाही. एकेरी संवाद. जुळवून घेणे. पुन्हा वापरण्यायोग्यता नाही. पूर्व सुनावणी आणि पुन्हा वापरण्यायोग्यता नाही. प्रशासकीय समस्या. शैक्षणिक रेकॉर्डिंग. शिक्षकांनी विविध स्रोतांकडून नोंदी ऐकल्या पाहिजेत आणि ज्या विषयांसाठी आणि ते शिकवणार आहेत त्या विषयासाठी सर्वात उपयुक्त ते निवडा. रेकॉर्ड केलेल्या तुकड्याचा वापर भाषा शिक्षणात खूप मोलाचा आहे. रेकॉर्डिंगचे प्रकार. डिस्क रेकॉर्डिंग, टेप रेकॉर्डिंग, डिजिटल रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंगचा वापर. स्वतःच्या भाषेत उच्चारातील दोष सुधारणे. परदेशी भाषेत चांगले उच्चार शिकवण्यासाठी. संस्थेतील सह अभ्यासक्रम उपक्रमांसाठी. रेकॉर्डिंगचे फायदे. हे रेडिओच्या वेळेच्या समायोजनाच्या समस्या दूर करते. इच्छा आणि शिकवण्याच्या गरजेनुसार चालते.
रेकॉर्डिंग उपयुक्त सामग्रीची विस्तृत श्रेणी ऑफर करते. संस्थेचे स्वतःचे रेकॉर्डिंग असू शकते. युजर्स हे एखाद्याला पूर्वी केलेले रेकॉर्डिंग ऐकण्यास आणि ऐकण्यास सक्षम करते. विद्यार्थ्याला त्यांचा आवाज आणि त्यांच्या स्वतःच्या शाळेत घडणाऱ्या घटना ऐकण्याची सुविधा देते. टेप वापरून भाषा शिकणे सुलभ होते. वर्गात त्यांचे स्वतःच्या गायन किंवा चर्चा प्रोग्रामर टेप करू शकता आणि नंतर त्यांना सुधारण्यासाठी नंतर ऐकू शकतात. ध्वनी चित्रपट प्रशिक्षण कार्यक्रमात मोशन पिक्चर खूप मौल्यवान असू शकते, विशेषतः जेथे कोणत्याही ऑपरेशनमध्ये मोशन आढळते. योग्य रीतीने वापरल्यास ते वेळेची बचत करून शिकण्याचे प्रमाण वाढवू शकतात आणि प्रशिक्षण कार्यक्रमाला इष्ट विविधता प्रदान करू शकतात. चित्रपटांचा उद्देश वर्गाला प्रेरित करण्यासाठी, ऑपरेशन किंवा उत्पादन करण्याची औद्योगिक प्रक्रिया सामग्री पद्धत दर्शविण्यासाठी, ट्रेडमधील कौशल्ये कशी विकसित केली जातात हे दर्शविण्यासाठी, वैज्ञानिक तत्त्वे स्पष्ट करण्यासाठी, अध्यापनात विविधता आणणे, दूरच्या आणि भूतकाळातील गोष्टी वर्गात आणण्यासाठी खोली. प्रशिक्षण कार्यक्रमाला पूरक आकार वर्ग खोलीसाठी 8 मिलीमीटर, 16 मिलीमीटर, 35 मिलीमीटर, 70 मिलीमीटर फिल्म्स वापरल्या जातात. वर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या चित्रपटाच्या रीलची लांबी साधारणपणे 400 फूट असते. आपण कव्हर केलेल्या विषयांची पुनरावृत्ती करूया. प्रोजेक्टेड एड्स, ऑडिओ उपकरणे जसे की रेडिओ, शैक्षणिक रेकॉर्डिंग, टॅप रेकॉर्डिंग, साऊंड फिल्म. मला आशा आहे की शिकण्याच्या सोयीसाठी आणि शिकणाऱ्यांची उत्सुकता जागृत करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर कसा करतो हे तुम्हाला समजले असेल. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण ऑडिओ व्हिज्युअल सामग्रीबद्दल अधिक जाणून घेऊ. तोपर्यंत काळजी घ्या.